आज माझ्या मुलाची इकडं पूजा करायची चालू होती बघा. तर ते पूजा रोजच करून जातो स्कूलला, पण आज त्यातल्या त्यात खास दिवस होता कारण त्याचा होता बड्डे आणि बड्डे असल्यामुळं तो खुश होता. तर सगळं मनापासून पूजा वगैरे करत होता. तर त्याची पूजा करून झाल्यानंतर तो मंदिरात गेला आणि हे महादेवाचं मंदिर आहे, हे आमच्या घराच्या जवळच मंदिर आहे. तर तो मंदिरात गेला आणि मुलांना सवय पाहिजे थोडं मंदिरात ही जायची. तर माझा मुलगा जर त्या वर्षी जातो मंदिरात. मंदिरातून आल्यानंतर तो स्कूलला चालला होता. स्कूलला जाताना नंतर त्याच्या पटकन लक्षात आलं की आपण पैसे घेतले नाहीत मुलांना चॉकलेट वाटायला. तर नंतर तो पैसे घेऊन गेला. तर स्कूलमध्ये चॉकलेट ही वाटायची, जवळ स्कूलमध्ये आहे ती तोपर्यंतच मज्जा. एकदा कॉलेजला वगैरे गेली तर ही मज्जा परत नाही बरं का. तो स्कूलला गेला आणि स्कूलला गेल्यानंतर मी इकडं माझं आवरायला चालू केलं. आज मी बनवणार होते त्याच्या आवडीचं जेवण. तर मी इकडं बटर नान बनवायला घेतले होते आणि मी त्यात काही पूर्ण व्हिडिओ टाकला नाही कारण मला आज वेळ झालतं सगळं आवरायला. तर मला ते पूर्ण व्हिडिओ करायचं झालं नाही. बटर नान बनवून झालं बघा. मी इकडं मलाई पनीर बनवून घेतलं. तर इकडं त्याला पनीर आवडतं त्यामुळे मी इकडं मलाई पनीर बनवून घेतलं. तरी मलाई पनीरची थिकनेस आणि हे किती छान दिसतंय बघा. तर त्यानंतर हे झालं, म्हणलं आता गोडमध्ये काय बनवावं म्हणून मी इकडं खीर बनवायला घेतली. तर पॅनमध्ये तूप तापत ठेवलं आणि हे तूप मी आईकडून आणलं होतं, आईनं मला दिलं होतं. त्यामुळे ते बिस्लरच्या बाटलीत तुम्हाला दिसते. तर आईनं हे तूप दिलं होतं आणि तूप त्यात टाकून घेतल्यानंतर काजू बदाम आणि मनुके भाजून घेतलं. ते भाजून घेतल्यानंतर शेवाळ्या घेतल्या भाजून. तर मी शेवाळ्याची खीर बनवणार होते. तर ह्या शेवाळ्या ना घरच्या नव्हत्या, विकतच्या होत्या. तर ह्या शेवाळ्या चांगल्या भाजून झाल्यानंतर मी त्यामध्ये दूध टाकून घेतलं. तोपर्यंत इकडं मी बडीशेप आणि वेलची बारीक करायला घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकून बघा आपल्या शेवाळ्या जरा 5 मिनटं शिजवून घेतल्या. 5 मिनटं शेवाळ्या शिजल्यानंतर ना त्यामध्ये मी मिल्क पावडर टाकून घेतली आणि हे बघू शकताय. तर मिल्क पावडर चांगले मिक्स झाल्यानंतर हलवत राहायचं नाही तर गाठी होतात. तर मिल्क पावडर टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये साखर न टाकता गूळ टाकून घेतला. गूळ टाकून झाल्यानंतर चांगलं मी मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी ते भाजून घेतले ड्रायफ्रूट्स टाकून घेतले. ते टाकून घेतल्यानंतर बडीशेप आणि वेलचीची पावडर टाकून घेतली आणि थिकनेस बघू शकताय तुम्ही. तर जास्ती घट्ट केला तर ते थंड झाल्यावर अजून घट्ट होतात. तर तोपर्यंत माझ्या मुलाची स्कूलमधनं यायची वेळ झाली. तर मी त्याच्यासाठी हे असं ताट सजवून घेतलं होतं. तर तो आला, जेवण करायला लागला. तर तो खुश होता बरं का, कारण त्याच्या आवडीचं जेवण होतं आणि मम्मीनं त्याच्यासाठी आज काहीतरी स्पेशल बनवलं होतं म्हणून. आणि बघू शकताय त्याच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन. तर थँक्यू मम्मी म्हणतोय मला. आणि त्याचं जेवण चालू होतं तोपर्यंत आम्ही पण इकडे जेवायला घेतलं. एवढं सगळं पाची पकवान असून पनीर परत सुक्की भाजी असं सगळं असून आमच्या आवडीनं तेल तिखट खायचं होतं. तर असं त्यांची इच्छा. तर ते आम्ही जेवून घेतलं सगळं आणि इकडं बघा त्यांचं थोडं प्रेम होतं चाललं होतं. माय लेकीचं लेक म्हणल्यावर थोडं प्रेम जास्तीत जास्त. बड्डे बॉय राहिलं एकीकडं ह्यांचं चालू होतं. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टा असेल तर फॉलो करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.